रिक्षा चालक आणि ओला उबेर चालकांना मराठी सक्तीनंतर मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ देखील दिली होती। 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ होती। काही दिवसच उरलेले आहेत 15 ऑगस्ट येण्यासाठी आणि 17 तारखेपासून कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। सर, तुमचं नाव पहिले सांगा। गणेश शुक्राम पालकर। तुम्ही मराठी शिकलात? हो, झालं मराठी। माझे जन्म झालाय मराठीमध्ये। मी ऑटो रिक्षा चालवतो, मराठीत बोललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये। पण ज्यावेळेस हे वर्ग लावले गेले त्यावेळेस तुम्हाला तिथे काय काय शिकवलं गेलं आणि मराठी शिकल्याचे किती फायदे तुम्हाला आता रिक्षा चालवताना मला माहिती आहे मराठी बोललं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलेल, पॅसेंजरला मराठी बोललं उद्या हाजीरा राईडला आहे, कुठे जायचं असेल ते सर्व सांगायला लागतं मराठीमध्ये। आम्ही मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये बोलायला पाहिजे। आम्ही रिक्षा लागू चालव मला सर्व मराठीत बोलतो। तुमचं नाव काय आणि तुम्ही मराठी कधीपासून बोलताय आणि क्लासेसला आपण गेला होता? हो साहेब, क्लासेसला गेलो होतो आणि मराठी पहिले पण बोलतो आणि क्लासेस पण गेलो होतो। पण मराठी शिकल्यानंतर पॅसेंजर मध्ये जो काही वाद व्हायचा आधी हिंदी मराठीवरून तो आता कमी झालेला आहे। पॅसेंजर कधी भांडण नाही करतो साहेब, ते मराठीमध्ये बोलतात मराठीमध्ये बोलतो, हिंदीमध्ये बोलतात हिंदीमध्ये साहेब बोलतो। आपल्यासोबत आणखी काही रिक्षा चालक आहेत। सर, तुमचं नाव काय आहे पूर्ण? माझं पूर्ण नाव गौतम राधेश्याम दुबे। पण मराठी शिकल्याचा कितपत फायदा तुम्हाला झालेला आहे आणि तुमचे जे काही सहकारी रिक्षा चालक आहेत त्यांनी देखील मराठी शिकले का? मराठी हाय, भरपूर लोक शिकलेले आहे, भरपूर लोक म्हणजे थोडीफार बोलू शकतात, पूर्ण मराठी येत नाही त्यांना बोलायला। आणि हाय असं भारत रिक्षावाले त्यांना म्हणजे थोडीफार पॅसेंजर बरोबर बोलणं करू शकतं, तेवढं शिकलेलं आहे ते लोक। बाकी असं पूर्ण मराठी म्हणजे मराठी शाळा तर शिकली नाही का पूर्ण मराठी बोलू शकतं असं तर आहे नाही कोण, पण थोडीफार मराठी बोलू शकतं असं आहे प्रत्येक रिक्षावाले। मग मराठी येतं तुम्हाला? थोडा बहुत आता काय 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 येतं मराठी? कारण परिवहन मंत्र्यांनी असे आदेश दिलेत की 17 तारखेपर्यंत जर मराठी नाही आलं तर तुमच्यावर कारवाई होणार। थोडा बहुत आता आहे मराठी, आता थोडा बहुत काय येतं मराठी? काय सांगू, पॅसेंजर बसल्यानंतर तुम्ही मराठी जर पॅसेंजर असेल तर त्याशी काय बोलता? हा बसा कुठे यायचे आणि काय तुम्हाला काय काय मराठी बोलता येतं? कुठे जाणार। नाव काय आपलं? राहुल सर्व। तुम्ही मराठी शिकलात का? जी शिकवायला शाळा चालू केली होती त्या शाळेमध्ये गेला होता? हाँ ये था ना। काय काय शिकवलं तिथे मराठीमध्ये? यही पैसेंजर क्या बोलता है, कहाँ जाने का है और ते कैसे। कसं शिकवलं मराठीमध्ये? मराठीमध्ये मराठी में ऐसे बोलता है जैसे कहाँ कहीं पे जाना है तो दादा अभी उतना आता नहीं मेरे को। आता पण मराठी शिकताय आपण? हाँ मराठी सीखना चाहिए, सीख रहा हूँ धीरे धीरे। अभी तो ज़्यादा दिन नहीं हुआ मेरे को इधर। पर 17 तारीख से कार्रवाई शुरू होने वाले हैं। 17 तारीख तक अगर आपको मराठी नहीं आया तो आपकी कार्रवाई होगी। हाँ तो आप मराठी सीखना चालू करें? हाँ सीख रहा हूँ ना धीरे धीरे। जो पैसेंजर जो बैठता है ज़्यादातर पैसेंजर जो मराठी रहता है वो भी हिंदी में ही बोलता है, इसके लिए अगर वो भी मराठी में बोलने ही लगे ना तो धीरे धीरे आ जाएगा। मराठी में पैसेंजर अगर बैठता है ना तो वो भी हिंदी में बोलता है। नक्कीच, एकंदरीत पाहायचं झालं तर आता काही प्रमाणात रिक्षा चालक जे आहेत ते मराठी पूर्ण बोलायला शिकलेले आहेत। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लाखोहून अधिक रिक्षा चालक हे मराठी शिकले असल्याचा दावा केलेला आहे। मी सध्या ठाण्याच्या रिक्षा स्टँडवर होतो आणि या ठिकाणी बऱ्यापैकी जे अमराठी रिक्षा चालक आहेत हे मराठी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।